श्री नवनाथ कथासार अध्याय 26 गंधर्वपुत्र विक्रमाची व भर्तरीची भेट। या अध्यायाचे नित्य पठण केले असता गोहत्येचे पाप नष्ट होईल। अध्यायाला सुरुवात होत आहे। कमट कुंभार सहकुटुंब सहपरिवार अवंती नगरास येऊन पोहोचला। तेथे एका कुंभाराकडे जागा पाहून त्याने बिराड केले। तो सत्यवतीला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळीत असे। एक दिवस सत्यवती म्हणाली, मला नवऱ्याला पाहायचे आहे। तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भेट करून देण्याचे कबूल केले। मग तो रात्री गाढवाजवळ गेला व त्याला म्हणाला, गंधर्व महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्हाला अर्पण केली। ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे। आता तुम्ही दोघांनी आनंदाने वागावे। हे ऐकून कमट म्हणाला, महाराज, आपण म्हणता ते खरे आहे, परंतु आपण तर अजून पशुच्या देहात वावरत आहात। मग या अवस्थेत मनुष्याचे संग कसा होणार, ही माझी शंका दूर करून आपण आपल्या स्त्रीचा स्वीकार करावा। कमटाची शंका ऐकून गंधर्व म्हणाला, तिला ऋतू प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशी मी माझे मूळ स्वरूप प्रकट करून तिची मनोकामना पूर्ण करेल। तेव्हा तिचा चौथा दिवस मला कळवावा। हे ऐकून कमठाला आनंद झाला। त्याने हा सर्व वृत्तांत सत्यवतीला सांगितला। त्यामुळे सत्यवतीलाही समाधान वाटले। काही दिवसांनी सत्यवतीला ऋतुस्नान झाले। चौथ्या दिवशी कुंभाराने ही वार्ता गंधर्वाला सांगितली। ते ऐकताच त्याने दागिने घातले व भरजरी पोशाखही केला। त्यामुळे तो सूर्यासारखा तेजस्वी दिसू लागला। ते अनपेयमय तेजस्वी रूप पाहून कमटाचा आनंद गगनात मावेनासा झाला। स्वर्गातील गंधर्वाचे आपल्या घरी दर्शन झाल्याने आपण धन्य झालो असे त्याला वाटले। सत्यवती भाग्यवान म्हणून हे पुरुषरत्न तिला प्राप्त झाले असे त्याच्या मनात आले। मग तो अतिनम्रतेने सुलोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला, महाराज, मी अज्ञानी आहे। मी दुष्टपणे तुमची योग्यता न जाणता तुम्हाला फार कष्ट दिले। तुमच्या पाठीवर मातीची ओझी टाकली, बसलो व निर्दयपणे मारलेही। मला पाप्याला क्षमा करा। अज्ञानामुळे झालेले माझे अपराध पोटात घालून मला पत्रात घ्या। मग कमठाने सुलोचन गंधर्वास स्वतः हाताला धरून घरात नेले व सत्यवतीला त्याच्या स्वाधीन करून तिचा सांभाळ करण्याची प्रार्थना केली। मग ती उभयंता एकांतात गेली। तिथे तिने त्याची षोडोपचाराने पूजा केली। नंतर गंधर्व विवाह करून दोघे अत्यंत प्रेमाने रममाण झाले आणि त्याच रात्री सत्यवतीला गर्भसंभव झाला। गंधर्वाने तिला आपण आज शाप दिल्याची सविस्तर वृत्तांत सांगितला। शेवटी तो म्हणाला, सत्यवती, तुला पुत्र झाला की मी स्वर्गात परत जाईन। तुझा तो पुत्र मोठ्या सन्मानास पोहोचेल, मोठी योग्यता प्राप्त करून घेईल। विक्रम या नावाने सार्वभौम राजा होऊन प्रसिद्धी पावेल। धैर्य, उदारपणा हे गुण त्याच्या अंगी असतील व तो शककर्ता होईल। तो पुत्राला जन्म दिलास की मी तुझ्या ऋणातून मुक्त होईन। शापमुक्त झाल्यावर मी स्वर्गात जाईन, पण माझ्याविषयी दुःख करू नकोस। त्या पुत्रापासून तुला हर तऱ्हेची सुखे प्राप्त होतील। अशा तऱ्हेने सत्यवतीची समजूत घालून तो पुन्हा गाढव बनून राहिला। सत्यवतीबद्दल लोकात मनात शंका येऊ लागल्या। जो तो विचारी, ही मुलगी कोण आहे, तेव्हा तो, ही माझी मुलगी असून बाळंतपणासाठी तिला माहेरी आणले आहे असे कमट सर्वांना सांगे। पुढे अशा तऱ्हेने 9 महिने उलटल्यावर चांगल्या मुहूर्तावर सत्यवती प्रस्तुत होऊन तिला पुत्ररत्न झाले। 12व्या दिवशी बारसे करून मुलाला पाळण्यात घालून त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले। रात्र झाल्यावर सुलोचनाने मूळ स्वरूप प्रकट करून तो सत्यवतीला म्हणाला, मला मुलाला दाखव। बालकाचा मुखचंद्र पाहताच तो शापमुक्त झाला। त्याच वेळी त्याला आणण्यासाठी इंद्राने विमान घेऊन मातलीला पाठवून दिले। विमान अवंतीस आले तेव्हा सुलोचन अत्यंत प्रेमाने बाळाचे मुखे घेत होता। इतक्यात तो त्याच्याजवळ गेला व म्हणाला, गंधर्वनाथ, तुम्हाला नेण्यासाठी इंद्राच्या आज्ञेवरून मी विमान घेऊन आलो आहे। तेव्हा आता हा पुत्रमोह सोडून मायापाश तोडून वेळ न घालवता विमानात बसावे। अमरनाथ आपली वाट पाहता बसला आहे। मग सुलोचन गंधर्वाने मुलाला सत्यवतीजवळ दिले व म्हणाला, मी आता निघतो। तू येथे मुलासह समाधानाने राहा। त्याचा निरोप घेतला पाहता सत्यवतीला म्हणाली, तुमच्याशिवाय मला कोणी नाही। मुलाला टाकून तुम्ही कसे जाता? तुमच्यासाठी मी आईवडिलांना व तेथे मिळणाऱ्या सर्व सुखांवर पाणी सोडून या देशात आले असे म्हणून तिने हंबरडा फोडला। तिने त्याच्या गळ्यास मिठी मारली व ती आणखीनच शोक करू लागली। तेव्हा त्याने तिला सांगितले, तू आता रडू नको, शोक करू नको। जेव्हा तू माझे स्मरण करशील तेव्हा मी येऊन अवश्य तुला भेटून जाईल। त्याने असे तिला वचन दिले व तिचे समाधान केले। मग मुलाला व सत्यवतीला कमठाच्या पदरात घालून त्यांना सांभाळ
सांभाळायला सांगून गंधर्व विमानात बसून आपल्या स्थानी परत गेला। इकडे विक्रम दिवसेंदिवस मोठा होत होता। त्याने लहान वयातच सर्व विद्या संपादन केली। पुढे 16 वर्षाचा झाल्यावर त्याने राजाची भेट घेतली। दरबारी मंडळींना विक्रम फार प्रिय होता। राजाने त्याला गावाच्या संरक्षणाचे काम दिले होते, त्यामुळे त्याला गावात फिरावे लागे। आपली कामगिरी करीत असता एके दिवशी काही व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्याला दिसले। त्यात भर्तरीनाथ होता। त्याला पूर्वी सांगितल्याप्रमाणे पशुची भाषा समजत होती। त्याने प्रथम कोल्हे ओरडले तेव्हा चोरांपासून व्यापाऱ्यांना सावध केले। दुसऱ्या वेळी कोल्हेकुई झाली तेव्हा भर्तरी व्यापाऱ्यांना म्हणाला, उत्तरेकडून दक्षिणेकडे जायला एक राक्षस मनुष्यवेशात येत आहे। त्याला मारून त्याच्या रक्ताचा टिळा गावाच्या द्वारी व स्वतःच्या कपाळी जो लावेल तो सार्वभौम राजा होईल, हे भर्तरी सांगत होता। त्याच वेळी विक्रम रस्त्याने जात होता। पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित्रमा गंधर्व पार्वतीच्या शापाने राक्षस होऊन फिरत होता। त्याला शंकराने उशाप दिला होता की सुरचन गंधर्व शापामुळे पृथ्वीवर फिरेल, त्याच्या वीर्यापासून विक्रम नावाचा पुत्र होईल। विक्रमाच्या हातून तो मारला जाशील व राक्षस योनीतून मुक्त होशील, तोच हा राक्षस होता। चित्रमा गंधर्व शापामुळे राक्षस बनला होता, तरी या प्रसंगी तो मानव रूप घेऊन उत्तरेकडून दक्षिणेकडे जात होता। इतक्यात विक्रम तेथे आला। त्याने शस्त्रप्रहार करून चित्रमा गंधर्वाला जमिनीवर पाडले, रक्ताचा टिळा रेखला। त्याचबरोबर राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त झाला व त्याला नेण्यासाठी लगेच विमान आले। त्यात बसून तो जाऊ लागला। तेव्हा विक्रमाने त्याला विचारले, तू राक्षस आहेस आणि तरीही स्वर्गात निघाला आहेस, हे कसे काय ते मला कळत नाही। मग त्याने विक्रमाला शिव पार्वतीच्या खेळापासूनचा सर्व वृत्तांत सांगितला व मी चित्रमा गंधर्व आहे असे सांगून तो आपल्या स्थानी परत गेला। मग विक्रमाने राक्षसाचे प्रेत चाचपून पाहिले। त्यात त्याला 4 अमूल्य अशी रत्ने सापडली। ही साक्ष पटताच त्याने मनात भर्तरीची वाखाणणी केली व हा भर्तरी आपल्याजवळ असावा असे त्याच्या मनात आले। नंतर गावाच्या वेशीला त्याने रक्ताचा टिळा लावला। मग विक्रम त्या व्यापाऱ्यांच्या तांड्यात आला। त्यावेळेस ते भर्तरीसमध्ये बसून जागत बसले होते। व्यापाऱ्यांनी विक्रमाची चौकशी केली तेव्हा विक्रमाने आपले नाव सांगून तुमच्या गुजगोष्टीत रमलो म्हणून येथे आलो असे सांगितले। तेव्हा तुम्ही आमच्या कोणत्या गोष्टी ऐकल्या असे व्यापाऱ्यांनी विक्रमाला विचारले। त्यावर विक्रम म्हणाला, माझे पहाऱ्याचे ठिकाण जवळच आहे, त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकू आल्या, पण तुमच्यावर जे चोरांची धाड पडली त्याचा सुगावा तुम्हाला कसा लागला ते पाहण्यासाठी मी आलो आहे। चोरांचा माग आधीच काढण्याची युक्ती तुमच्याकडून समजली तर मला बंदोबस्त करण्यास बरे पडेल। यावर ते म्हणाले, चोरांच्या टोळीत एकंदर किती माणसे होती हे निश्चित सांगता येत नाही, पण सुमारे 100 जण तरी आम्ही पाहिले। ते चोर येण्यापूर्वी काही वेळ कोल्ह्यांची कुई ऐकू आली। ती भाषा आमच्या या भर्तरी नावाच्या मुलाला चांगली समजते। त्याने आम्हाला आधीच चोरांच्या धाडीची कल्पना दिल्यामुळे आम्ही सावध राहिलो होतो। हे ऐकून विक्रमाने भर्तरीस नीट पाहून घेतले। मग काही वेळाने तो निघून गेला। नंतर सुमारे घटिका रात्र राहिल्यावर एक जकातदार शौचात जात होता। त्याला बोलावून विक्रमाने एकांती सांगितले, गावाबाहेर काही व्यापारी आले आहेत, त्यांच्याजवळून जकातीचा पैसा तुम्ही मागू नका, त्याच्याऐवजी मी पाहिजे तर तुम्हाला तिप्पट रक्कम देईन, पण माझे एक काम करा, ते म्हणजे त्यांच्याजवळ भर्तरी नावाचा मुलगा आहे, त्याला माझ्याकडे घेऊन यायचे। तो माझा भाऊ आहे, तो माझ्या हवाली कराल तर तुम्हाला पुष्कळ पुण्य लाभेल। अशा तऱ्हेने विक्रमाने जकातदाराला वश केले व द्रव्य लोभामुळे जकातदाराने विक्रमाचे म्हणणे लगेच कबूल केले। नंतर कचेरीत आल्यावर जकातदाराने शिपाई पाठवून त्या व्यापाऱ्यांना बोलून आणले आणि मालाची टीप करून जकातीचा पैशाचा आकडा सांगितला आणि मग तुमच्यात भर्तरी नाव कोणाचे आहे म्हणून त्याने व्यापाऱ्यांना विचारले। तेव्हा व्यापाऱ्यांनी भर्तरीस बोलावून जकातदाराला दाखवले। त्याला पाहताच त्याच्या तेजावरून हा अवतारी असावा असे जकातदाराला वाटले। जकातदाराने व्यापाऱ्यांच्या पुढाऱ्याला एकांती नेऊन सांगितले, तुमच्याकडून जकातीचा जो आकडा येणे आहे तो मी तुम्हाला माफ करतो, पण तुमच्याकडे जो भर्तरी आहे त्याला काही दिवस आमच्याकडे ठेवा। मग जकातदाराने आणि व्यापाऱ्यांनी भर्तरीस 2 गोष्टी सांगितल्या। लमान्यांनी भर्तरीला जकातदाराच्या स्वाधीन केले व ते भर्तरीला म्हणाले, माल विकून कोणाकडे काय येणे आहे ते जकातदाराला सर्व माहीत आहे, तेव्हा त्याच्या वतीने तू जकात वसूल कर, तुला हेही मदत करतील, तू काही काळजी करू नको। अशा तऱ्हेने भर्तरीला बजावून व्यापारी आपल्या मार्गाने निघून गेले। मग जकातदाराने विक्रमाला बोलावून आणले व त्याला जकातीचा हिशोब दाखवून तो सर्व पैसा भरावयास सांगितले। तेव्हा
विक्रमाने आपल्या जवळचे एक रत्न जकातीचा ऐवज पटेपर्यंत जकातदाराजवळ ठेवले व सांगितले, सध्या भर्तरीस आमच्याकडे जेवण्यासाठी पाठवीत जा, म्हणजे हळूहळू ओळख वाढेल. असे विक्रमाने सांगताच जकातदाराने भर्तरीच्या देखत विक्रमाला सांगितले, हा आमचा माणूस आहे, याची भोजनाची सोय तुमच्याकडे कर. तुझी आई स्वयंपाक करेल व मी शिदा पाठवीन. याप्रमाणे ठरल्यावर विक्रमाने त्याचे म्हणणे मान्य केले व भर्तरीचा हात धरून आपल्या घरी गेला. घरी गेल्यावर थोडा वेळ दोघांचे बोलणे झाले. मग विक्रमाने रात्री घडलेल्या पशूंच्या भाषेपासूनचा सर्व प्रकार आईला सांगितला. तेव्हा तिला फार आनंद झाला. विक्रमाने पुत्राप्रमाणे भर्तरीचे संगोपन करण्यास आईला सांगितले. भोजन झाल्यावर भर्तरी तेथेच राहिला. तो जेव्हा जकातदाराकडे गेला तेव्हा जकातदार म्हणाला, तू विक्रमाच्याच घरी राहा, मला काम लागेल तेव्हा मी तुला बोलावून घेईन. मग भर्तरी आनंदाने विक्रमाकडे राहू लागला. ते दोघे मायलेक भर्तरीवर अतिशय प्रेम करत व तिघे अगदी आनंदाने व एकोप्याने वागत. श्री नवनाथ कथासार अध्याय 26 समाप्त होत आहे.